बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर. टुडे फॉर स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश and our today's topic is Little Brown Sparrows. Little छोट्या ब्राउन तपकिरी स्पॅरोज चिमण्या, छोट्या तपकिरी चिमण्या. लिटिल ब्राउन स्पॅरोज, लिटिल ब्राउन स्पॅरोज. ओके, they are little brown sparrows. These are little brown sparrows. बघा, तुम्हाला तुमच्या समोर खूप चिमण्या दिसत आहेत, हो की नाही? चिमण्या खूप चिव 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 करतात, चिवचिवाट करतात, बरोबर. आणि ह्या ज्या चिमण्या आहेत ह्या तुम्हाला छोट्या मुलांना खूप खूप आवडतात. मग अशाच ह्या छोट्या चिमण्यांसाठी एका तुमच्यासारख्याच छोट्या मुलांनी एक गाणं म्हटलं आहे, कविता केली आहे या चिमण्यांवर. ही कविता आज आपण पाहायची आहे लिटिल ब्राउन स्पॅरोज मध्ये. ओके, आपण या लिटिल ब्राउन स्पॅरोज. लिटिल ब्राउन स्पॅरोज, लिटिल ब्राउन स्पॅरोज. छोट्या तपकिरी चिमण्यांनो, छोट्या तपकिरी चिमण्यांनो. लिटिल ब्राउन स्पॅरोज, लिटिल ब्राउन स्पॅरोज. फ्लाइंग अराउंड, फ्लाइंग अराउंड. अवतीभवती तुम्ही उडत असता. लिटिल ब्राउन स्पॅरोज, यू ऑल फ्लाय अराउंड. तुम्ही अवतीभवती, आमच्या अवतीभवती फिरत असता. आणि पण कुठे कुठे तुम्ही फिरत असता? कुठे कुठे बरं फिरता तुम्ही? फ्लाइंग ऑन ट्री टॉप. झाडाच्या शेवटी शेंड्यावर, एकदम झाडाचं वरचं टोक असं ना, तिथे पण तुम्ही बसता, तिथे जाऊन पण तुम्ही उडता. फ्लाइंग ऑन ट्री टॉप. ट्री टॉप म्हणजे झाडाचा शेंडा, झाडाचा शेंडा, एकदम झाडाचा वरचा भाग असतो ना, त्याला ट्री टॉप म्हणतात. एकदम झाडाची वरची बाजू, त्याला म्हणतात ट्री टॉप. फ्लाइंग ऑन ट्री टॉप, फ्लाइंग ऑन ट्री टॉप. फ्लाइंग ऑन ग्राउंड, फ्लाइंग ऑन ग्राउंड. म्हणजे चिमण्यांनो, तुम्ही फक्त झाडाच्या शेंड्यावरच उडत नाही, तर तुम्ही ग्राउंड म्हणजे जमिनीवर सुद्धा उडता. लिटिल ब्राउन स्पॅरोज, लिटिल ब्राउन स्पॅरोज. फ्लाइंग अराउंड, फ्लाइंग अराउंड. ऑन द ट्री टॉप, on the tree top and flying on ground, flying on ground. Look at the picture. बघा, तुम्हाला काय दिसतंय खिडकीमध्ये? चिमणी येऊन बसते खिडकीवर, ती बघा परत उडून जाते. चिमणी हा पक्षी एकदम भित्रा असतो, घाबरट. जरासा जरी आवाज आला तरी उडत सुटतो, हो की नाही? मग बघा, खाली एक मांजर पण आहे आणि चिमणी आली आहे आणि खिडकीवर बसली आहे. छोट्या मुलाला चिमणी आपल्या खिडकीवर येऊन बसलेली खूप आवडतं. ओके, मग बघा तो काय म्हणतो? कम टू माय विंडो. कम कम, ये ये. कुठे ये? कम टू माय विंडो. माझ्या खिडकीवर तू ये. कम टू माय विंडो. माझ्या खिडकीवर ये. डिअर स्पॅरो कम. लाडक्या चिमण्यांनो, या या, माझ्या खिडकीवर येऊन बसा. कम टू माय विंडो, डिअर स्पॅरोज कम. लाडक्या चिमण्यांनो, या आणि माझ्या खिडकीवर बसा.
Come to my window, dear sparrows, come. 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 See, I will give you many a crumb. तुम्हाला खायला पावाचे छोटे छोटे तुकडे देईन. क्रंब म्हणजे पावाचे छोटे छोटे तुकडे. ओके. सी, या बघा, आय विल गिव्ह यू, मी तुम्हाला काय देईन? मेनी अक्रम, पावाचे छोटे छोटे खूप तुकडे तुम्हाला खायला देईन. सी, आय विल गिव्ह यू मेनी अक्रम. See, I will give you many a crumb. See, I will give you many a crumb. काय करतायत बघा? पाणी पितायत. हो की नाही? पाणी प्यायला आलेल्या आहेत त्या. तिथे त्यांच्यासाठी खास पाणी ठेवलंय. आणि पाण्यामध्ये बुडतायत, डुबतायत, उड्या मारतायत, ते पाणी पितायत, मज्जा मज्जा करतायत. Here is some water. बघा, इथे तुमच्यासाठी थोडं पाणी आहे. Here is some water. Sparkling and clear. Sparkling म्हणजे चमकतंय आणि क्लिअर म्हणजे स्वच्छ. तुमच्यासाठी असं चमकणारं स्वच्छ पाणी ठेवलेलं आहे. Come little sparrows. या या छोट्या चिमण्यांनो या. Drink without fear. हे पाणी कोणालाही न घाबरता प्या. हो की नाही? इथे जरी माणसं असली, दुसरे पक्षी असले तरी त्यांना घाबरू नका. का? कारण हे स्पार्कलिंग आणि क्लिअर वॉटर तुम्हालाच पिण्यासाठी इथे ठेवलेलं आहे. Here is some water, sparkling and clear. Come little sparrows, drink without fear. Here is some water, sparkling and clear. Come little sparrows, drink without fear. Here is some water, sparkling and clear. Come little sparrows, drink without fear. बघा आता काय दिसतंय तुम्हाला? चिमण्यांसाठी खास घर बांधलेलं आहे लाकडाचं. ओके, ते त्या मुलांनी काय केलं? चिमण्यांसाठी, त्यांच्या खाऊसाठी, त्यांच्या पिल्लांसाठी छोटं लाकडाचं घर खास बांधलेलं आहे. स्पेशल फॉर स्पॅरोज. इफ यू आर टायर्ड, जर तुम्ही दमला असाल, हिअर इज अ नेस्ट. हे बघा, इथे घरटं आहे. वुडंट यू लाईक टू कम हिअर टू रेस्ट? इथे येऊन तुम्हाला आराम करायला आवडेल का? If you are tired, here is a nest. जर तुम्ही दमला असाल तर इथे एक घरटं आहे. Wouldn't you like to come here to rest? इथे येऊन आराम करायला तुम्हाला आवडेल का? Yes. So, this is a poem, Little Brown Sparrows. आता पुन्हा पहिल्यापासून आपण ही पोएम पाहायची आहे. तुम्ही आता पाहिली बघा, छोट्या मुलांनी स्पॅरो, त्याला तो रोज बघतो, चिमण्या रोज बघतो आणि त्याला चिमण्या खूप आवडतात. कारण चिमण्यांची चिवचिव चिवचिव अतिशय गोड असते. हो की नाही? त्या कोणालाही त्रास देत नाहीत चिमण्या. आणि स्वतःच छोटं छोटं दाणे टिपून खातात आणि स्वतःच्या आनंदात जगतात. कोणाच्याही अधेमध्ये येत नाहीत, कोणाला त्रास देत नाहीत. हो की नाही? त्यामुळे या चिमण्या आहेत त्या सगळ्यांना आवडतात. तशाच या कवितेच्या कवीला पण चिमण्या आवडतात. मग त्यांनी चिमण्यांचं वर्णन केलं आहे. काय म्हणतो तो? की तुम्ही सगळीकडे उडत असता, झाडाच्या शेंड्यावर उडता, जमिनीवर उडता. हो की नाही? आणि तुम्हाला पाणी दिलेलं, तुम्हाला आम्ही पिण्यासाठी पाणी देतो, ते प्या. तुम्हाला राहण्यासाठी घरटं बांधतो, त्या घरट्यात राहा, असं तो छोटा कवी या चिमण्यांना सांगतो. ओके, पुन्हा एकदा आपण ही कविता पाहूया.
हा पुन्हा एकदा पाहूया. आता आपण काय पाहिली बघा, सगळी चित्र होती त्याच्यामध्ये चिमण्या छान छान उडत होत्या, हो की नाही, पाणी पित होत्या, क्रम खात होत्या, घरट्यात जात आहे, ट्री टॉप वर गेल्या, ग्राउंड वर गेल्या, अशा चिमण्या उडत आहेत. आता आपण नुसती चित्र पाहूया आणि हीच कविता पुन्हा एकदा पाहूया. लिटिल ब्राउन स्पॅरोज, छोट्या तपकिरी चिमण्यांनो, लिटिल ब्राउन स्पॅरोज फ्लाइंग अराउंड, तुम्ही इकडे तिकडे उडत असता, तुम्ही आमच्या अवतीभवती उडत असता. अराउंड म्हणजे अवतीभवती, फ्लाइंग म्हणजे उडतात, तुम्ही आमच्या अवतीभवती उडत असता. लिटिल ब्राउन स्पॅरोज फ्लाइंग अराउंड अप ऑन द ट्री टॉप्स, झाडाच्या शेंड्यावर, अँड डाऊन ऑन द ग्राउंड, डाऊन म्हणजे ग्राउंड वर म्हणजे खालच्या जमिनीवर पण तुम्ही उडत येता आणि बसता, हो की नाही, जशा झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसता तशा खाली जमिनीवर पण येऊन बसता. ओके. कम टू माय विंडो डिअर स्पॅरोज कम. आता त्या छोट्या मुलाला काय वाटतं बघा, की या चिमण्यांनी यावं आणि माझ्या खिडकीवर बसावं. छोट्या मुलाची इच्छा काय आहे? कम टू माय विंडो, माझ्या खिडकीत या. त्याला चिमणी खूप आवडते, चिमण्या खूप आवडतात, म्हणून तो चिमण्यांना काय सांगतो? कम टू माय विंडो, या. कुठे या? माझ्या खिडकीमध्ये या. कम टू माय विंडो डिअर स्पॅरोज कम, माझ्या खिडकीत या चिमण्यांनो, या या माझ्या खिडकीत या. कम टू माय विंडो डिअर स्पॅरोज कम. सी, बघा, सी, बघा. आय विल गिव्ह यू, मी तुम्हाला देईन, काय देईन? मेनी अ क्रम, मेनी म्हणजे खूप, खूप देईन, काय खूप देईन? क्रम, क्रम म्हणजे पावाचे छोटे छोटे तुकडे. त्या चिमण्या छोट्या आहेत त्यामुळे त्या छोटं छोटं अन्न खातात, हो की नाही, आणि त्यांना छोटं अन्न द्यायला, असे छोटे छोटे पावाचे तुकडे करून द्यायला त्या मुलाला खूप आवडतं. म्हणून तो मुलगा काय म्हणतो? कम स्पॅरोज कम, कम टू माय विंडो, चिमण्यांनो या माझ्या खिडकीमध्ये येऊन बसा. सी, बघा, आय विल गिव्ह यू मेनी अ क्रम, तुम्हाला खाण्यासाठी पावाचे भरपूर तुकडे मी देईन, तुम्हाला खाण्यासाठी पावाचे भरपूर तुकडे देईन. आय विल गिव्ह यू लॉट्स ऑफ क्रम, आय विल गिव्ह यू लॉट्स ऑफ क्रम टू ईट, I will give you lots of crumb to eat. See, I will give you many a crumb. See, I will give you many a crumb. Here is some water. बघा इथे पाणी ठेवलेलं आहे. Here is some water. असं पण बघा, आता हे जे ग्लोबल वॉर्मिंगचे दिवस आहेत, म्हणजे अतिशय गरम होतं आपल्याला, होते ना, गरम्यामध्ये प्रचंड गरमी असते, आणि अशा वेळी बघा आपण ग्लासामध्ये घेऊन तहान लागल्यावर पाणी पितो. म्हणजे पक्षी असतात, हा, किंवा प्राणी असतात, त्यांना आपल्याकडे येऊन पाणी मागता येतं का? नाही मागता येत. ते तोंडाने पाणी मागू शकत नाही, पण त्यांना तहान तर लागतेच, हो की नाही. मग खूप लोक काय करतात, आपल्या गच्चीमध्ये, गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये असं पाण्याचं भांड ठेवतात, की ज्यामुळे पक्षी येऊन ते पाणी पितात. बरोबर. हे तुम्ही बघितलं असेल, खूप जण पाण्याचं भांड ठेवतात पक्ष्यांना पिण्यासाठी, आपल्या खिडकीत ठेवतात, आपल्या गच्चीमध्ये ठेवतात, आपल्या गॅलरीत ठेवतात, हो की नाही. हिअर इज सम वॉटर, हे वॉटर कोणासाठी आहे? स्पॅरोज साठी आहे. बरं,
हे वॉटर कसं आहे? स्पार्कलिंग. स्पार्कलिंग. स्पार्कलिंग म्हणजे चमकणार. पाणी चमकतं ना, पाण्यावर ऊन पडलं की पाणी चमकतं. लाईट पडला तरी पण पाणी चमकतं. आणि केव्हा चमकतं? जेव्हा ते स्थिर असतं, हलत नाही. पाणी शांत असतं, स्थिर असतं, तेव्हा पाणी चमकतं, स्पार्कलिंग होतं. आणि कसं दिसतं? क्लिअर, म्हणजे स्वच्छ दिसतं. एका जागी ठेवलेलं पाणी जर हललं नाही तर ते चमचम चमचम चमकतं, म्हणजे स्पार्कलिंग होतं. आणि ते क्लिअर असतं, म्हणजे स्वच्छ असतं. ओके. स्पार्कलिंग अँड क्लिअर. कम लिटिल स्पॅरोज. आता बघा, आपण त्यांना कम 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 म्हटलं, छोट्या बाळांनी त्यांना किती कम म्हटलं, तर खरंच ते येतील का? कारण त्या घाबरट असतात, काही नाही येणार त्या. तर त्या घाबरतात माणसाला, लहान मुलांना, इतर दुसऱ्या पक्ष्यांना, दुसरे प्राणी, मांजर असते, कधी कुत्रा असतो, अशा प्राण्यांना सुद्धा त्या, हे चिमण्या असतात त्या घाबरतात. ओके. त्यामुळे त्या मुलाला माहिती, आपण जरा जवळ गेलं तर ही चिमणी उडून जाईल, म्हणून तो काय करतोय? सारखा त्यांना बोलवतोय, कम 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 असं बोलवतोय. जास्त जवळ जात नाही, कारण जवळ गेल्यावर त्याला माहितीये ह्या चिमण्या उडून जाणार, हो की नाही? म्हणून तो सारखा काय बोलतो? कम लिटिल स्पॅरोज, कम लिटिल स्पॅरोज, सारखं कम कम बोलतोय त्यांना. या या या. पण त्यांना पकडायला धरायला जात नाही, कारण त्या चिमण्या पण घाबरट आहेत. त्या पण त्या मुलाच्या हातात येणार नाहीत, उडून जातील, हो की नाही? म्हणून मुलगा सारखा काय म्हणतो? कम लिटिल स्पॅरोज, छोट्या चिमण्यांनो या, या छोट्या चिमण्यांनो, कम लिटिल स्पॅरोज. ड्रिंक विदाउट फिअर. आता हे जे पाणी आहे, जे तुमच्यासाठी ठेवलं आहे, which is sparkling and clear. The water kept for sparrows is sparkling and clear. कसं आहे ते? तर ते चमकणार आहे आणि क्लिअर म्हणजे स्वच्छ आहे. म्हणून चिमण्यांनो, तुम्ही ते पाणी ड्रिंक विदाउट फिअर. तुम्ही ते पाणी प्या. कसं प्या? विदाउट फिअर, न घाबरता प्या. ओके. ड्रिंक विदाउट फिअर. फिअर म्हणजे भीती. ओके. भीती शिवाय ड्रिंक. ड्रिंक म्हणजे प्या. ड्रिंक विदाउट फिअर. ड्रिंक विदाउट फिअर. If you are tired, if you are tired, जर तुम्ही दमला असाल, if you are tired, here is a nest. जर तुम्ही दमला असाल तर पहा, इथे नेस्ट आहे. नेस्ट म्हणजे काय? तर नेस्ट म्हणजे पक्ष्यांचं घरट. नेस्ट म्हणजे पक्ष्यांचं घरट. इफ यू आर टायर्ड, हिअर इज अ नेस्ट. बघा, तुम्ही जर दमला असाल तर मी तुमच्यासाठी एक खास घर बनवलेलं आहे. बघा, हे लाकडाचं घर त्या मुलांनी खास चिमण्यांसाठी बनवून घेतलेलं आहे. इफ यू आर टायर्ड, जर तुम्ही दमला असाल, जर तुम्ही दमलात तर पहा, इथे एक घरट आहे. जर तुम्ही दमला असाल तर इथे घरट आहे. आता घरट आहे याच्यातून मुलाला काय सांगायचंय? बघा, तुम्ही खेळायला मैदानात जाता, खेळ खेळ खेळता आणि खेळून खेळून शेवटी तुम्हाला दमायला होतं, भूक लागते, तहान लागते. अशा वेळी तुम्ही कुठे जाता? तुम्ही आपल्या घरी जाता. तुम्ही तुमच्या घरी जाता, बरोबर? मग या चिमण्या जर दमल्या, थकल्या, तर त्या कुठे जातील? त्यांना पण त्यांचं घर पाहिजे जायला, हो की नाही?
मग त्यांच्यासाठी एक घरटं सुद्धा बांधलेलं आहे. त्याला म्हणतात नेस्ट. त्याला म्हणतात नेस्ट. चिमण्यांसाठी एक घरटं बांधलं आहे, नेस्ट आहे. त्या नेस्ट मध्ये तुम्ही दमलात तर त्या नेस्ट मध्ये या, त्या घरट्यामध्ये या. इफ यू आर टायर्ड, हिअर इज अ नेस्ट. हिअर इज अ नेस्ट. Wouldn't you like to come here to rest? Wouldn't you like to come here to rest? हे जे घरटं तुमच्यासाठी बांधलंय त्या घरट्यामध्ये तुम्हाला गवत ठेवलंय बसायला, झोपायला. मग या घरट्यात येऊन विश्रांती घ्यायला तुम्हाला आवडेल ना? चिमण्यांनो, मी तुमच्यासाठी जे घरटं बांधलंय त्या घरट्यामध्ये तुमच्यासाठी मऊ मऊ गवत ठेवलंय. हे येऊन रेस्ट करायला, आराम करायला तुम्हाला आवडेल ना? आवडेल चिमण्यांना, हो की नाही? Wouldn't you like to come here to rest? Yes, we will like to come there and rest. असं चिमण्या म्हणतात. बघा, आता रायमिंग वर्ड्स बघूया कवितेतले. बघा कवितेचं पहिलं कडवं. Little brown sparrows flying around, up in the tree tops, down on the ground. Little brown sparrows flying around, up in the tree tops, down on the ground. आता याच्यातले रायमिंग म्हणजे ज्यांचा उच्चार सारखा असतो असे दोन वर्ड्स आहेत. कोणते? ते तुम्हाला लाल अक्षरात दाखवले आहेत. अराउंड अँड ग्राउंड. अराउंड अँड ग्राउंड. आता बघा, अराउंड आणि ग्राउंड सारखे अजून काही शब्द पाहूया. अराउंड, ग्राउंड, फाउंड, साऊंड. अराउंड, ग्राउंड, फाउंड, साऊंड. सगळे चारही रायमिंग वर्ड्स आहेत. ऑल दीज फोर आर रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजे त्यांचं स्पेलिंग कधी कधी सेम असतं, पण त्यांचा उच्चार नेहमीच सारखा असतो. कधी कधी रायमिंग वर्ड्सचं स्पेलिंग वेगवेगळं असतं, पण त्यांचा उच्चार एकच असतो. रायमिंग वर्ड म्हणजे ज्यांचा उच्चार सारखा आहे असे वर्ड. आता इथे बघा, अराउंड, ग्राउंड, फाउंड, साऊंड. ओके, म्हणजे त्यांचा उच्चार सारखा आहे. अराउंड, ग्राउंड, फाउंड, साऊंड. अराउंड, ग्राउंड, फाउंड, साऊंड. Around, ground, found, sound. पुन्हा एकदा रायमिंग वर्ड्स पाहूया. दुसरं कडवं, दुसरा पॅरा किंवा दुसरा स्टॅन्झा, कवितेचा स्टॅन्झा. ओके, दुसरं कडवं. Come to my window, dear sparrows, come. See, I will give you many a crumb. आता इथे बघा, कम क्रम, कम क्रम. या दोन शब्दांचा उच्चार सारखा आहे, पण त्यांचं स्पेलिंग खूप वेगळं आहे. बरोबर? मग कम सारखा स्पेलिंग असणारा दुसरा शब्द कोणता? कम सम. कम सम. ओके, कम टू माय विंडो डिअर स्पॅरोज कम. सी आय विल गिव्ह यू मेनी अ क्रम. क्रम, थम. क्रम, थम. क्रम, थम. कम, सम, क्रम, हम. आता बघा, कम आणि क्रमचा उच्चार पण सारखा आहे. बघा, कम टू माय विंडो डिअर स्पॅरोज कम. सी आय विल गिव्ह यू मेनी अ क्रम. कम आणि क्रम सारखंच वाटतंय, जवळपास उच्चार सारखा आहे. ओके, तरी पण कमचा दुसरा एक सम रायमिंग वर्ड आहे सम, आणि क्रमचा एक रायमिंग वर्ड आहे थम. Here is some water, sparkling and clear. Come little sparrows, drink without fear. बघा कोणते कोणते दोन शब्द रायमिंग आहेत. क्लिअर, फिअर, आणि त्याच्या जोडीला अजून दोन शब्द दिले आहेत. क्लिअर, फिअर, हिअर, हिअर. हिअर दोनदा दिलाय कारण दोन्हीचं स्पेलिंग वेगवेगळं आहे, पण उच्चार सारखा आहे. क्लिअर, फिअर, हिअर, हिअर. क्लिअर, फिअर, हिअर, हिअर.
Here is some water, sparkling and clear. Come, little sparrows, drink without fear. Here is some water, sparkling and clear. Come, little sparrows, drink without fear. Here is some water, sparkling and clear. Come, little sparrows, drink without fear. Clear, fear, here, here. 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 रायमिंग वर्ड्स. आता पुन्हा रायमिंग वर्ड्स आहेत. शेवटचं कडवं घेऊया कवितेचं. If you are tired, here is a nest. Wouldn't you like to come here to rest? सांगा यातले रायमिंग वर्ड्स कोणते? If you are tired, here is a nest. Wouldn't you like to come here to rest? If you are tired, here is a nest. Wouldn't you like to come here to rest? आता बघा नेस्ट आणि रेस्ट. नेस्ट, रेस्ट, बेस्ट, टेस्ट, वेस्ट. Nest, rest, best, taste, west. 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 पुन्हा एकदा अख्खी कविता बोलूया. Little brown sparrows, little brown sparrows, flying around, up in the tree tops, down on the ground. Little brown sparrows flying around, up in the tree tops, down on the ground. Come to my window, dear sparrows, come. See, I will give you many a crumb. Come to my window, dear sparrows, come. See, I will give you many a crumb. If you are tired, here is a nest. Wouldn't you like to come here to rest? If you are tired, here is a nest. Wouldn't you like to come here to rest? If you are tired, here is a nest. Wouldn't you like to come here to rest? Here is some water, sparkling and clear. Come, little sparrows, drink without fear. Here is some water, sparkling and clear. Come, little sparrows, drink without fear. Little brown sparrows, little brown sparrows, flying around, up in the tree tops, down on the ground. Come to my window, dear sparrows, come. See, I will give you many a crumb. If you are tired, here is a nest. Wouldn't you like to come here to rest? Here is some water, sparkling and clear. Come, little sparrows, drink without fear. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.